प्रत्येक शेतकऱ्याची पहिली पसंत रियल 4 कांदा बियाणे। चमकदार रंग, गोलसर व मोहक आकार, रोगांना प्रतिकारक आणि हमखास उत्पादन। 6 महिन्यांहून अधिक साठवण क्षमता। बाजारपेठेत रियल 4 ला शेतकऱ्यांची सर्वाधिक मागणी। नफा देणारा, टिकाऊ आणि खात्रीशीर सोबती। उच्च उत्पादन, जास्त काळ टिकाऊ आणि बाजारात उत्तम दर मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांनो, आजच निवडा रियल 4 कांदा वाण। गावच्या विकासासाठी ग्रामपंचायत बॉडीच नव्हे तर नागरिकांचे सहकार्य तितकेच महत्त्वाचे आहे। आपल्याकडील थकीत बाकी भरून आपण कर रूपाने ग्रामपंचायत आर्थिक सक्षम होण्यासाठी बाकी भरावी। गाव मोठं, तेवढ्या अडचणी आहे, त्या सक्षमपणे सोडविण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। गावाला पुरस्कार मिळविण्यासाठी आपण प्रत्येकाने स्वच्छतेची भूमिका बजावावी असं आवाहन सरपंच सुवर्णा सुरेशराव बाणकर यांनी केलं। लोकनियुक्त सरपंच सौ बाणकर यांच्या अध्यक्षतेखाली 17 सप्टेंबर रोजी विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। ग्रामसभेच्या सचिवपदी गट विकास अधिकाऱ्यांकडून जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक एस.एल. नरवडे यांची नियुक्ती करण्यात आली होती। नरवडे यांनी मागील सभेचं इतिवृत्त वाचत आजच्या सभेतील महत्त्वाच्या असलेल्या विषयांची सविस्तर माहिती दिली। घरकुल, स्वच्छता, पंधरवाडा, समृद्ध पंचायत राज अभियान, स्वच्छता ही सेवा आदींसह विविध विषयांची सविस्तर माहिती दिली। गावातील विविध रस्त्यांच्या नावांच्या यादीचं महसूल प्रशासनाकडून वाचन सुरू असताना त्या एका रस्त्याच्या उल्लेखावरून आक्षेप घेण्यात आला। मुद्द्यावर सुरू असलेली ग्रामसभा काही वेळ तुतुमेमे करत आपापसात गाजली। रस्त्याचा विषय संपताच ग्रामसभा आटोपली। ज्यांना रस्त्याबाबत अर्ज द्यायचे त्यांनी तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन कामगार तलाठी जालिंदर पाखरे यांनी केलंय। यावेळी अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आजी माजी सरपंच, आजी माजी उपसरपंच, आजी माजी सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। विशेष ग्रामसभा असताना ग्रामस्थांची विशेष गर्दी दिसून आली। कुपोषणमुक्त निरोगी बालकांसाठी आम्ही काम करू अशी सामूहिक शपथ घेण्यात आली। ग्रामसभेत विविध विषयांवर अनेकांनी चर्चेत सहभाग घेतला, तर काहींना आपला प्रश्न मांडण्यापूर्वीच ग्रामसभा संपली। त्यामुळे प्रश्न उपस्थित करण्याच्या तयारीने आलेल्या काहींना मोकळ्या हाती माघारी फिरण्याची नामुष्की आली आहे। देशातील बालके, किशोरवयीन मुली आणि महिला यांना कुपोषण मुक्त, निरोगी, सदृढ आणि मजबूत करण्याचे वचन देत आहे। राष्ट्रीय पोषण माह या कालावधीत मी प्रत्येक घरापर्यंत योग्य पोषण